गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज व डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 9 समास 6 गुणरूप निरूपण. या समासाचे नाव गुणरूप निरूपण असून हेच या दशकाला सुद्धा समर्थांनी नाव दिलेले आहे. गुण म्हणजे त्रिगुण व रूप म्हणजे पंचमहाभूते. या त्रिगुण आणि पंचमहाभूतांनीच मायेची निर्मिती झालेली आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार. तेथे वायोचा विकार तैसी मूळ माया. श्रीराम. हे दास बोधी असे बोलिले ज्ञानदशकी प्रांजळ केले. मूळ मायेत दाखविले पंचभूतिक. श्रीराम. ब्रह्म आकाशाप्रमाणे निराकार आहे. आकाशात जसा अचानक वायू निर्माण होतो त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपात माया निर्माण होते. हे याच ग्रंथाच्या 6व्या दशकामध्ये जो आपण ज्ञानदशक अभ्यासला होता त्यात सांगितले होते. सूक्ष्म पंचमहाभूतांचा मूळ मायेत समावेश असल्याचे तेथे सांगितले होते. तेथे जाणीवतो सत्वगुण मध्य तो रजोगुण नेणीव तमोगुण जाणीजे श्रोती. श्रीराम. तर आता मूळ मायेची म्हणजे या त्रिगुणांची वाटणी कशी झाली हे या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहेत की मूळ मायेत त्रिगुण आधी सुप्त अवस्थेत असतात. तर त्या सुप्त अवस्थेत असताना म्हणजे ब्रह्म, मूळ माया आणि मग गुणमाया. म्हणजे मूळ मायेवर जेव्हा गुणमाया प्रगट होते तेव्हा त्यातील सत्वगुण हा जाणीवरूप आहे. ज्ञान हा सत्वगुणाचा धर्म असल्यामुळे ज्ञानरूप जाणीवेचा संबंध सत्वगुणाशी जोडला आहे. रजोगुण चंचल असल्यामुळे ज्ञान व अज्ञान असे त्याचे उभय रूप आहे. चांचल्यामुळे काही काळ जाणीवरूप व ज्ञान स्थिर होते तर काही काळ ते नाहीसे होते. तमोगुण तमोगुण हे अज्ञानाचे लक्षण आहे. म्हणून नेणीव तो तमोगुण असे म्हटले आहे. नेणीव म्हणजेच तमोगुण असे म्हटले आहे. म्हणजे जाणीव म्हणजे ज्ञान आणि नेणीव म्हणजे अज्ञान आणि रजोगुण म्हणजे ज्ञान अज्ञान असं उभयरूप गुण आहे. म्हणाल तेथे कैसी जाणीव तरी ऐका याचा अभिप्राव. पिंडी महाकारण देही सर्व सर्वसाक्षिणी अवस्था. श्रीराम. तैसी मूळ प्रकृती ती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे. म्हणून येथे जाणीवेचे अधिष्ठान आले. श्रीराम. की मूळ मायेत जाणीव काय स्वरूपात राहते ते आता आपण समजून घेऊयात. पिंड म्हणजे जीव व ब्रह्मांड म्हणजे ईश्वर. मग पिंड व ब्रह्मांडाला 4 अवस्था आहे असं मानल्या जाते.
पिंड म्हणजे जीव हे पाहिलं. मग या जीवाच्या 4 अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुरिया. यातील तुरिया अवस्थेला सर्व साक्षिणी अवस्था म्हणतात. पिंडाच्या या सर्व साक्षिणी तुरिया अवस्थेलाच महाकारण शरीर म्हणतात. ही तुरिया अवस्था तिन्ही अवस्थांचे साक्षीत्व करते. तुरिया तिन्ही अवस्थांच्या अनुभवांनी कधीच लिप्त होत नाही. ज्ञानरूप आत्मा हेच तिचे स्वरूप आहे. म्हणून त्यात ज्ञान किंवा जाणीव आहे. जीव अविद्या विशिष्ट चेतन असतो. म्हणून जीवाची जाणीव प्रतिबिंबरूप असते. पण ते प्रतिबिंब बुद्धीतील असते. त्यालाच आपण चिदाभास म्हणतो. ब्रह्मांड हे ईश्वराचं शरीर आहे आणि ब्रह्मांडाला सुद्धा 4 देह आहेत. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ प्रकृती. यातील मूळ प्रकृती ईश्वराची आहे. ही मूळ प्रकृती हेच त्याचे महाकारण देह म्हटले जाते. ईश्वर नित्यमुक्त व शुद्ध सत्वाचा असल्याने त्यालाही ज्ञान होते. म्हणजे तिथे सुद्धा जाणीव आहे. ज्ञान आहे म्हणजे जाणीव आहे. ईश्वर माया विशिष्ट चेतन असतो. म्हणून ईश्वराची जाणीव प्रतिबिंब रूप असते. पण ते प्रतिबिंब मायेतील असते. असो मूळ माये भितरी, गुप्त त्रिगुण वास करी. स्पष्ट होती संधी चतुरी, जाणीव गुण क्षोभिनी श्रीराम. जैसा तृणाचा पोटरा कळा, पुढे उकलो न होय मोकळा. तैसी मूळ माया अवलीळा, गुणा प्रसवली श्रीराम. मूळ माया वायो स्वरूप, ऐक गुण क्षोभिणीचे रूप. गुण विकार होताची अल्प, गुण क्षोभिनी बोली जय श्रीराम. पुढे जाणीव मध्यस्थने निव, मिश्रित चालिला स्वभाव. तेथे मातृकास ठाव, शब्द झाला श्रीराम. तो शब्द गुण आकाशींचा, ऐसा अभिप्राव येथीचा. शब्देची वेदशास्त्रांचा, आकार झाला श्रीराम. मूळ मायेमध्ये त्रिगुण गुप्त असतात. म्हणजे ते अव्यक्त असतात. आणि जेव्हा अव्यक्त व्यक्त दशेला येण्याच्या संधिकाळी ते गुण प्रगट होऊ लागतात. या मायेला गुणांचा क्षोभ करणारी माया म्हणतात. त्यासाठी समर्थांनी सुंदर दृष्टांत दिला की मका आणि गहू इत्यादी धान्ये गवताच्या जातीची आहेत. त्या गवताच्या पोटात धान्याचे कणीस गुप्तपणे राहते व नंतर ते उमलून मोकळे होते. त्याप्रमाणे मूळ माया अगदी सहजतेने गुणांनी प्रगट होते. वायू हे मूळ मायेचे स्वरूप आहे आणि वायू म्हणजे शक्ती आहे. मग आधी मूळ मायेमध्ये गुण साम्य अवस्थेत असतात. म्हणजे अव्यक्त असताना ते साम्य अवस्थेत असतात. पण त्यात किंचित म्हणजे त्या गुणांमध्ये परिवर्तन झालं, म्हणजे ते विकार पाहू लागले की तिला गुणक्षोभिनी म्हणतात. विकार म्हणजे बदल. मग या गुणक्षोभिनीला व्यक्त दशा येताना जाणीव हा सत्वगुण, मध्यस्थ रज आणि नेणीव हा तमगुण असे त्रिगुणात्मक परिवर्तन होते. मग त्यांच्या ठिकाणी ध्वनी उत्पन्न झाला आणि वर्णमालेचे मूळ या ध्वनीतच आहे. म्हणून शब्द किंवा ध्वनी हा आकाश या महाभूताचा गुण आहे असे समजावे. आणि 12 खडीमुळेच म्हणजे या वर्णमालेमुळेच वेदांची रचना होऊ शकली. पंचभूते त्रिगुणाकार, अवघा वायोचा विकार. जाणीव नेणवीचा विचार, वायोची करिता श्रीराम. की अशी ही महाभूते व त्रिगुणांनी तयार झालेली जीवसृष्टी ही वायुरूप शक्तीची अभिव्यक्ती म्हणजे विकार असून, ज्ञान आणि विज्ञान हे हा बुद्धिसापेक्ष विचार या वायूमुळे म्हणजे या शक्तीमुळेच होऊ शकतो. कारण आपण बऱ्याच वेळा अभ्यासला आहे
की ब्रह्म निर्विकार व निश्चळ आहे असा परमार्थशास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून मूळ माया हा ब्रह्माचा विकार आहे असं म्हणता येत नाही. पण मूळ मायेमध्ये शक्ती व प्रतिबिंब रूप जाणीव या दोन्हींचाही समावेश आहे. या मायेच्या शक्तीला सत म्हणावे तर ती दिसत नाही व असत म्हणावे तर ती जगाच्या माध्यमातून आपल्याला दिसते. म्हणून ही शक्ती अघटित घटनापटीयसी आहे असं शास्त्र सांगते. म्हणून समर्थ या ओवीत जेव्हा जाणीव नेणवीचा विचार वायोची करिता असं सांगतात, तेव्हा वायू हा पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि पंचमहाभूते जड आहे. म्हणून वायूसुद्धा जड आहे. मग वायुरूप माया ही जड असल्यामुळे तेथे जाणीवेचा संबंध नाही. म्हणून वायुरूप मायेतील ब्रह्माचे प्रतिबिंब असा त्याचा अर्थ साधकाने लावून घेतला पाहिजे. वायो नसता कैसी जाणीव, जाणीव नसता कैसी नेणीव, जाणीव नेणीवीस ठाव, वायो गुणे श्रीराम. की वायू जर नसेल तर कुठल्याच प्रकारची जाणीव होऊ शकत नाही आणि जाणीव नसेल तर नेणीव पण नाही. म्हणजे जाणीव आणि नेणू या दोन्हीही गोष्टी वायूमुळेच आहे. आणि प्राण हे वायूचेच एक स्वरूप आहे. प्राण आहे म्हणून सगळ्या हालचाली होतात. म्हणून बुद्धीही कार्यक्षम राहते. बुद्धीमुळे ज्ञान होते आणि अज्ञान ही ज्ञानसापेक्ष संकल्पना असून या दोन्हीही वायूमुळेच होतात. जेथे मुळीच नाही चळन, तेथे कैसे जाणीव लक्षण, म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा श्रीराम. म्हणून या वायूमुळेच सगळ्या हालचाली चळणवळण होते. जेथे कोणतेच स्पंदन म्हणजे ॲक्टिव्हिटी नसते तिथं वृत्तीज्ञान कसे असेल. म्हणून वृत्तीज्ञान वायूमुळेच होते हे मात्र नक्की. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसून आले, स्वरूप मुळीच भासले, त्रिगुणभूतांचे श्रीराम. की आता या 14व्या ओवीपासून तर ते 25व्या ओवीपर्यंत समर्थांनी पंचीकरण, जाणीव नेणीव व जडचेतनाचे वर्णन केलेले आहे. या 14व्या ओवीत समर्थ सांगतात की आकाश, वायू, अग्नी हा उत्पत्तीचा क्रम असला तरी पंचमहाभूते व त्रिगुण यापासून झालेल्या अष्टधा प्रकृतीचा एक पिंड तेवढाच आपल्याला दिसतो. कारण प्रत्यक्षात आपल्याला तोच दिसतो. ऐसा हा मुळींचा कर्दमू, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू, सांगता एकापासून एक उगमू, हेही खरे श्रीराम. की अशा या पंचमहाभूते व त्रिगुणांपासून जी माया निर्माण झाली, ती माया अनेकांना एकत्र गुंफणारी आणि धारण करणारी एक दिव्य शक्ती असली पाहिजे. कारण त्या ब्रह्मशक्तीला माया म्हणतात. तिच्यामुळेच विश्व निर्माण होते. तेव्हा मूळ माया गुणमायेचे स्वरूप घेते व गुणमायेच्या ठिकाणी जबरदस्त प्रसावण्याची क्षमता आढळते. अनेक भिन्न पदार्थांच्या मिश्रणाने एकाच मूळ पदार्थांपासून नवीन नवीन पदार्थ तयार करण्याची विलक्षण किमया या गुणमायेत आहे. म्हणून एकूण हे मूळ मायेचे मिश्रण आहे. म्हणजे पुढे आकाशापासून तर पृथ्वीपर्यंत ती तत्वे एकामागून एक व एकातून एक स्पष्ट होत गेली, हेही शास्त्र सांगते. त्याप्रमाणे खरेच आहे. वायोचा कर्दम बोलिला, तयापासून अग्नी झाला, तोही पाहता देखिला, कर्दमूची श्रीराम. अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दम रूपी श्रीराम. म्हणून या 2 ओवीत पंचमहाभूतांचे कसे एकानंतर एक निर्माण झाले हे समर्थांनी सांगितले. की सुरुवातीला आधी फक्त आकाशच होते आणि आकाशात
अचानक वारा वाहू लागला म्हणजे वायू घुसला, म्हणजे आधी आकाश, मग आकाश अधिक वायू यांच्या मिश्रणातून अग्नी उत्पन्न झाला. मग आकाश, वायू आणि अग्नी पासून आपची निर्मिती झाली. मग आकाश, वायू, अग्नी, आप आणि नंतर पृथ्वीरूप मिश्रण तयार झाले. येथे आशंका उठली, भूतास जाणीव कोठे देखिली, तरी भूतात जाणीव हे ऐकली नाही वार्ता श्रीराम. जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायोचे लक्षण, वायो अंगी सकळ गुण, मागा निरूपले श्रीराम. की इथं श्रोत्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली. की श्रोता विचारतो आहे की 5 महाभूतांमध्ये, कारण पंचमहाभूते हे जड आहेत, तर मग या 5 महाभूतामध्ये ज्ञान कुठे पाहावे? कारण अचेतन महाभूतांना जाणीव असते असे कुठेही सांगितलेले नाही. मग ही शुद्ध जाणीव वृत्ती सापेक्ष जाणीवेच्या स्वरूपात वायूमुळे भासते. आपण दशक 8 समास 5 मध्ये अभ्यासलो होतो की वायूचे त्यात गुण सांगितले होते की वायू चंचल असून कोणतीही हालचाल त्याच्यामुळे होते. म्हणजे हालणे, डुलणे, बोलणे, चालणे इत्यादी सगळ्या क्रिया या वायूमुळे होतात. आपल्या शरीरामध्ये जो प्राण आहे तो प्राण सुद्धा वायूच आहे. म्हणून शुद्ध जाणीवेमध्ये जी हालचाल होते ती वायूमुळे होते. म्हणून जाणीवपूर्वक गतिशीलता हे वायूचे लक्षण आहे. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत, म्हणून या भूतात जाणीव असे श्रीराम. म्हणून या पंचमहाभूतांचे सगळे जे व्यापार सुरू असतात ते सत्व, रज, तम या गुणांच्या मिश्रणामुळे होतात. सत्वगुण म्हणजे जाणीव म्हणजे ज्ञान, रज म्हणजे जाणीव नेणीव मिश्रण, तर तम म्हणजे नेणीव म्हणजे अज्ञान आहे. मग पंचमहाभूतामध्ये जाणीव आहे. या समासाच्या सुरुवातीलाच आपण विचार केला की मायेत ब्रह्माचे प्रतिबिंब पडले की त्याला ईश्वर म्हणतात. आणि हा ईश्वर संपूर्ण जडचेतन सृष्टीत व्यापून असल्याने त्याचा ज्ञान हा गुणही पंचमहाभूतात व त्रिगुणात सत्वादी मध्ये उतरतो. म्हणून तो त्यांच्यात व्यापून राहून ईश्वर सर्वांचे नियमन करतो. या समासात समर्थांनी बऱ्याच वेळा ईश्वराला वायू म्हणून संबोधलेले आहे. कोठे दिसे कोठे न दिसे, परिते भूती व्यापून असे, तीक्ष्ण वृत्ती करिता भासे, स्थूल सूक्ष्म श्रीराम. ही जाणीव किंवा ज्ञान चेतनात दिसते तर अचेतनात दिसत नाही, तरी ती सर्वत्र व्यापून आहे असे इथे समर्थ सांगतात. हा विचार अतिसूक्ष्म असल्यामुळे तो आपल्याला चेतनामध्ये तो स्पष्ट दिसतो पण चेतनात दिसत नाही. कारण जीवामध्ये अंतःकरण असल्यामुळे जाणीव ही अभिव्यक्त होते आणि जडात अंतःकरण नसल्यामुळे ते अभिव्यक्त होत नाही. म्हणून हे जाणीव तत्व चेतनात दिसते व अचेतनात दिसत नाही, तरीही ते सर्वत्र व्यापून आहे. मायेमध्ये म्हणजे मायेमध्ये ब्रह्माचे म्हणजे चैतन्याचे प्रतिबिंब असल्यामुळे प्रत्येक माईक पदार्थात सुद्धा ते असते. म्हणूनच ते जडामध्येही असते. यासाठी मात्र सूक्ष्म विचार करून हे लक्षात घ्यावे लागते. पंचभूते आकारली, भूते भूते कालवली, तरी पाहता भासली, एक स्थूळ एक सूक्ष्म श्रीराम. निरोध वायो न भासे, तैसी जाणीव न दिसे, न दिसे परीती असे, भूतरूपे श्रीराम. काष्टी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना, जाणीव तैसी लक्षेना, एकाएकी श्रीराम. म्हणून पंचभूते हे परस्परांमध्ये जेव्हा मिसळले म्हणजे त्यांचं पंचीकरण झाल्यानंतर
ती साकार झाली आणि ती साकार झाली म्हणजे एकत्र कालवल्या गेली, हे आपण शास्त्रदृष्टीने त्याचा विचार केला. मग ही पंचमहाभूते जेव्हा अपंचीकृत असताना सूक्ष्म असतात तेव्हा त्याला तन्मात्रा म्हणतात आणि पंचीकरण झाल्यानंतर ती स्थूल स्वरूपात असतात. सूक्ष्म आकाशापासून तर स्थूल असणाऱ्या पृथ्वीपर्यंत हे पंचीकरण होऊन ते साकार झालेले दिसते. म्हणजे ज्याप्रमाणे वारा कशाने अडला तर तो जो जणू नाही आहे असं आपल्याला वाटते, पण तिथे वारा वाहत असताना आपल्याला स्पर्श जरी जाणवला नाही तरी तो तिथे आहे, तो नक्की तिथे असतोच. जसं लाकडामध्ये सुद्धा अग्नी सुप्त असतो, तो दिसत नसला तरी तो लाकडात असतोच, त्याप्रमाणे जड पदार्थातील त्या चैतन्याची अनुभूती येत नाही, पण त्यामध्ये चैतन्य असते. भूते वेगाळली दिसती, पाहता एकची भासती, बहुत धूर्तपणे प्रचिती, ओळखावी श्रीराम. म्हणून वरवर पाहिले तर ही पाचही भूते वेगळी दिसतात, म्हणजे ती स्वतंत्र आहेत, पण सूक्ष्मबुद्धीने त्याचा विचार केला तर लक्षात येते की त्यांच्यामधले त्यांच्यात पंचीकरण झालेले आहे. म्हणजे एक एक महाभूत स्वतंत्रपणे कधीच कार्य करू शकत नाही, हा सूक्ष्म विचार येथे ओळखून घ्यावा लागतो. ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म श्रीराम. गुणापासून या भूते पावली स्पष्ट दशेते, ऐसी यांची रूपे समजते निरूपिली श्रीराम. की ब्रह्म, मूळ माया, गुणमाया व त्रिगुण अशी उत्पत्ती होते सांगितले आहे. म्हणून त्रिगुणांपासून पंचमहाभूते साकार झाली, अशा रीतीने त्या सर्वांचे स्वरूप आतापर्यंत सांगून झाले. मग 28व्या ओवीमध्ये तरीही त्या श्रोत्याला पुन्हा एवढं सांगितल्यानंतरही त्याला पुन्हा एक शंका निर्माण झाली आणि श्रोता विचारतो आहे, आकाश गुणापासून झाले, हे कदापि नाही घडले, शब्द गुणास कल्पिले आकाश वायू श्रीराम. की गुणांपासून आकाश निर्माण होणे कधी शक्य नाही, कारण आकाशाचा शब्द हा गुण आहे असे पूर्वी सांगितले आहे. मग गुणापासून गुणी कसा उत्पन्न होईल? येथे श्रोत्याने सूक्ष्म विचार न करता केलेल्या गडबडीमुळे त्याला प्रश्न निर्माण झाला. कारण ब्रह्म, मूळ माया, गुणमाया, त्रिगुण असा क्रम मुळातच सांगितलेला आहे उत्पत्तीचा. मग मुळात मूळ मायेत ब्रह्माच्या सत्वादी गुण आहेतच, पण सत्वादी त्रिगुण व तन्मात्रा चे स्वरूप याची गल्लत श्रोत्याची झाली. त्यामुळे समर्थ त्याला येथे आता रागवतात आहे. एक सांगती एकची भावी, उगीच करी गथांगोवी, तया वेड्याची उगवी, कोणे करावी श्रीराम. की एक सांगितले असताना दुसरेच तो डोक्यात घेऊन बसतो. कारण सुरुवातीलाच अव्यक्त असताना आणि व्यक्त असताना हा फरक सांगितला होता, पण ते श्रोत्याच्या लक्षात आलं नाही, म्हणून त्याची तिथे गडबड झाली. म्हणून ते म्हणतात की एक सांगितले असताना दुसरे डोक्यात घेऊन बसतो आणि उगाचच गोंधळ माजवतो. त्या मूर्खाचे समाधान कोण व कसे करणार आहे? शिकविल्याही कळेना, उमजल्या विण्याही उमजेना, दृष्टांतेही तर्केना, मंदरूप श्रीराम. की व्यवस्थित सांगूनही त्याला समजत नाहीये, फोड करूनही त्याच्या डोक्यात शिरत नाहीये, योग्य दृष्टांत देऊनही मठ्ठपणामुळे त्याला कळत नाहीये. भूताहून भूत थोर, हाही दाविला विचार, परिभूतावडील स्वतंत्र, कोण आहे श्रीराम. की पृथ्वादिकांपासून तर आकाशापर्यंत अधिक अधिक सूक्ष्म आहेत प्रत्येक भूत, हे आधीच सांगितले आहे, पण त्याच्याहूनही सूक्ष्म व स्वतंत्र कोण आहे, त्याचा शास्ता कोण आहे? जेथे मूळ माया पंचभूतिक, तेथे काय राहिला विवेक,
मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म श्रीराम. म्हणून मुळात मूळ मायेतच सुप्त पंचमहाभूते असल्याने त्याचा विचार असा कितीसा करावा, कारण त्यामुळेच मायेचे अधिष्ठान निर्गुण परब्रह्म आहे हेच साधकाने लक्षात घ्यावे, म्हणजे त्याचा असा गोंधळ होणार नाही. ब्रह्मी मूळ माया झाली तिची लीळा परीक्षिली, तव ते निखळ ओतली भूते त्रिगुणांची श्रीराम. की ब्रह्मावर मूळ माया प्रगट झाली, मग तिच्या खेळावरून तिची परीक्षा करताना ती भूते व गुणांची ओतीव मूर्ती आहे हे कळते. कारण उत्पत्ती हा मायेचा खेळ आहे आणि रजोगुण हा उत्पत्तीचा धर्म आहे, म्हणून मायेत रजोगुण आहे. इतकं स्पष्टपणे आता पुन्हाही समर्थांनी सांगितले. भूते विकारवंत चत्वार, आकाश पाहता निर्विकार, आकाशभूत हा विचार, उपाधी करिता श्रीराम. की इथे समर्थांनी या ओवीत भूते विकारवंत चत्वार सांगितलं आहे. म्हणजे पंचमहाभूते असले तरी विकाराला पावणारी 4च महाभूते आहेत. कारण पंचमहाभूतांपैकी वायू, अग्नी, आप व पृथ्वी या 4 भूतांना विकार आहेत आणि मूळ स्वरूपात बदल झाला की त्याला विकार म्हणतात. जसं मातीचे म्हणजे पृथ्वी, अनेक आकाराचे घट, रांजण, बोळके, पंटी, भिंत बांधण्यासाठी वीट इत्यादी बदल होतात. म्हणजे मातीपासून हे वेगळे वेगळे आकार धारण केल्या जातात, म्हणजे त्यात बदल होतो. आप म्हणजे जल, पाण्याची वाफ होते, म्हणजे त्यात सुद्धा बदल होतो. अग्नी हा उपाधीमुळे इंधनानुसार प्रगट किंवा अप्रगट असतो. वायू म्हणजे प्राणवायूचे रूपांतर करता येते, म्हणजे लिक्विड ऑक्सिजनमध्ये. म्हणजे आजारी माणसाला श्वास घ्यायला जेव्हा त्रास होत असेल तर त्याला व्हेंटिलेटरद्वारा ऑक्सिजन पुरवला जातो. म्हणजे या 4ही आकाश सोडून उरलेल्या 4ही महाभूतांमध्ये बदल होतो. पण आकाश हे पंचभूत मात्र निर्विकार आहे, त्यात कुठलाच विकार नाही. म्हणून त्यात कुठलाच विकार नसल्यामुळे त्यात कुठलाच भेद नाही, कारण आकाश अखंड आहे. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव, तैसाची आहे अभिप्राव आकाशाचा श्रीराम. की पिंडाच्या उपाधीत व्यापून राहतो तो जीव आहे, ब्रह्मांडाच्या उपाधीत व्यापून राहतो तो शिव म्हणजे ईश्वर आहे. तशीच आकाशाला अनंत कोटी ब्रह्मांडाची उपाधी आहे. पिंड व ब्रह्मांडाची उपाधी बाजूला केली तर हे दोन्हीही निराकार आहे. म्हणजेच पिंड आणि ब्रह्मांडाची उपाधी बाजूला केली तर केवळ एक ब्रह्म शिल्लक राहते. तसेच आकाशाला सुद्धा घटाकाश, मठाकाश, महदाकाश या केवळ उपाधीमुळे हे आकाश वेगळे वेगळे झाल्यासारखे आपल्याला वाटते, पण मुळात आकाश एकच आहे, म्हणून ते निराकार आहे. आकाश हे देखील भूत हे मायेच्या प्रांतातील असल्यामुळे तेही कल्पित आहे. म्हणून त्याचा शब्द हा गुण व त्याचे सांगितलेले काम, क्रोधादी 7 दोषही कल्पित ठरतात. म्हणून त्या आकाशाला उपाधीच सापडल्यामुळे केवळ भूत मानले एवढेच. पिंडी उपाधीमध्ये सापडले, सूक्ष्म पाहता भासले, इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप श्रीराम. म्हणून हा सगळा विचार आकाश उपाधीत सापडल्यासारखे वाटले आहे, कारण मुळात आकाश खूप व्यापक आहे. म्हणून ते घटाची उपाधीत आहे असा तर्कशुद्ध विचार करून त्याचे अस्तित्व स्वीकारावे लागते, म्हणून त्याला भूत म्हटले जाते. आकाश अवकाश तो भकास, परब्रह्म ते निराभास, उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म श्रीराम. ही 4 महाभूतांचे विश्व ज्या सामावलेले असते, अशी जी पोकळी भूतांच्या आत बाहेर भरून राहिली आहे, त्या पोकळीला आकाश हे नाव दिले आहे. जेथे काहीच नसते तेथे आकाश असते,
तसे दृश्य विश्वाच्या संबंधात म्हटल्या जाते. पण जेथे काहीच नसते असे वाटते तेथे ब्रह्म भरून उरलेले असते. आकाश केवळ भासच आहे आणि भास बाजूला केला तर तेथे केवळ ब्रह्मच उरते. म्हणून आकाश व्यापक व सूक्ष्म असल्याने त्याच्या इतके व्यापक तत्व दुसरे कुठलेच नसल्यामुळे आकाशाला ब्रह्माची उपाधी मात्र दिली जाते. जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणांचे प्रमाण जेथे निरूपले त्रिगुण रूपे सहित श्रीराम. की आतापर्यंत आपण या समासात सत्व रज आणि तम असे तीन गुण आणि या समासात हे 3 गुण व त्याला रूपाला आणणारी 5 महाभूते याचं वर्णन ऐकलं. मग पुढच्या ओवीत समर्थ सांगतात, प्रकृती पावली विस्ताराते पुढे एकाचे एकची होते विकारवंतची तया ते नेम कैसा श्रीराम. की अशा या 3 गुण आणि पंचमहाभूते यातून निर्माण झालेल्या या सृष्टीचा म्हणजे या प्रकृतीचा अफाट विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गुणभूतात्मक प्रकृतीचा अफाट विस्तार झाला, त्यामुळे त्यात कशाचेही काहीही होते. हा सगळा विकारांचा खेळ असल्याने तो कोणत्याही नियमाने बांधला जात नाही. अशा या गुणभूतात्मक प्रकृतीचा अफाट जो पसारा आहे त्यात अनेक प्रकारचे जीव जंतू, अनेक प्रकारच्या वनस्पती, पर्वत, डोंगर, नद्या, नाले असा अफाट पसाऱ्यामध्ये सतत बदल होत असताना आपल्याला दिसतो. त्या प्रकृतीचा विकार हे स्वरूप असल्याने पुढे कशापासून काय होईल हे काहीच सांगता येत नाही. म्हणून समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये उदाहरणच दिले आहे की काळे पांढरे मिळविता पारवे होते तत्वता, काळे पिवळे मिळविता हिरवे होय श्रीराम. की काळ्यात पांढरा रंग मिळवला की पारवा व काळ्यात पिवळा मिळवला की हिरवा रंग तयार होतो. ऐसे रंग नाना परी मिळविता पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत श्रीराम. की अशा कितीतरी रंगछटा एकमेकात रंग मिसळून तयार होतात. त्याप्रमाणे विविधतेने भरलेले हे विकारमय जगत दिसू लागते. एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग पालटाचा लाग वेग किती म्हणून पहावा श्रीराम. की पाणी जर घेतलं तर पाणी एक असलं तरी त्यात जर आपण रंग मिसळला तर ते अनेक रंगांचे होते. म्हणजे एकाच पाण्यावर जर आपण समुद्रकिनारी गेलो तर अनेक प्रकारचे तरंग लाटा आपल्याला दिसतात. या सर्वांची संख्या व आकाराचे प्रकार कोणी आणि कसे मोजावेत. एक उदकाचे विकार पाहता दिसती अपार 5 भूतांचे विस्तार 84 लक्ष योनी श्रीराम. की एका पाण्याचे तरंग किंवा फेनादी विकार मोजू गेले तर ते असंख्य आहेत. म्हणजे एका उदकाचे म्हणजे पाण्याचे जर इतके असंख्य विकार असतील तर 5 महाभूतांमध्ये 84 लक्ष विकार योनींच्या रूपाने आपल्याला दिसतात. तर त्यांची संख्या तर मोजणं कदापि शक्य सुद्धा नाही. म्हणून समर्थांनी 44 ते 51 या ओव्यांमध्ये पंचमहाभूतांपैकी जो एक उदक म्हणजे पाणी आहे याचा थोडक्यात कसा विस्तार आहे हे सांगितलं. त्यावरून आपल्याला इतर महाभूतांची कल्पना येऊ शकते. नाना देहांचे बीज उदक उदकापासून सकळ लोक किडा मुंगी श्वापादादिक उदकेची होय श्रीराम. शुक्लित शोणित म्हणजे नीर त्या नीराचे हे शरीर नखे दंत असते मात्र उदकाच्या होती श्रीराम. की मनुष्याच्या शरीरामध्ये 70% पाण्याचं प्रमाण असतं. म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाण शरीरात पाण्याचं आहे. मग सर्व लोक, किडे, मुंग्या, पशु पाण्यानेच होतात. कारण रेत आणि स्त्रीबीजात पाणीच असते. त्या पाण्याने मनुष्याचा देह तयार होतात. या देहातील नखे, दात, हाडे इत्यादी कठीण पदार्थ सुद्धा
या उदकामुळेच निर्माण झालेले असतात. मुळ्यांचे बारीक पागोरे, तेने पंथे उदक बरे, त्या उदकेची विस्तारे, वृक्ष मात्र श्रीराम. आंब वृक्ष मोहरा आले, अवघे उदका करिता झाले, फळी फुली लगडले, सावकाश श्रीराम. खोड फोडून आंबे पाहता, ते दिसेना सर्वथा, खांद्या फोडून फळे पाहता, ओली चाले श्रीराम. मुळापासून शेवटवरी, फळ नाही तदनंतरी, जळरूप फळ चतुरी, विवेके जाणावे श्रीराम. तेची जळ सेंड्या चढे, तेव्हा वृक्ष मात्र लगडे, एकाचे एकची गडे, येणे प्रकारे श्रीराम. पत्रे पुष्पे फळे भेद, किती करावा अनुवाद, सूक्ष्मदृष्टीने विशद होत आहे श्रीराम. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही वृक्षांचे म्हणजे वनस्पतींच्या मुळांचे तंतू पाणी वाहून नेत असतात. त्यामुळे मोठे वृक्ष तयार होतात. आंब्यासारख्या वृक्षाला मोहर येतो तो केवळ पाण्याचमुळे येतो. पुढे त्या वृक्षांना पाने, फुले, फळे लागतात. मग खोड फोडून त्यात आंबा आपण पाहायला गेलो तर तो आपल्याला मुळीच दिसत नाही. फांद्या फोडून त्यात फळ पाहू गेलो तर त्यात सुद्धा ओल्या सालांशिवाय आपल्याला काहीच दिसत नाही. म्हणजे मुळापासून शेंड्यापर्यंत त्यात फळ नसते. पाण्यामुळेच फळ धरते हे चतुराने लक्षात घ्यावे. आपणही पहा, जर 2 दिवसासाठी घर बंद करून गावाला गेलो तर आपल्या अंगणातली झाडे लगेच सुकल्यासारखे होतात, कारण पाण्याशिवाय ती जगू शकत नाही. म्हणजे मुळातील पाणी शेंड्यांपर्यंत चढून वृक्षाला फळे जी लगडतात ती केवळ पाण्यामुळे. अशा प्रकारे पाण्याची फळे होतात. शिवाय पाने, फुले, फळे असे सूक्ष्म बुद्धीने निरीक्षण केल्यावर कितीतरी त्याचा विस्तार आपल्याला दिसतो, अनुभवाला येतो. भूतांचे विकार सांगो किती, क्षणक्षणा पालटती, एकाचे एकची होती, नाना वर्ण श्रीराम. की अशा या भूतांचे विकार किती म्हणून सांगावे, कारण ते क्षणाक्षणाला पालटतात. एका रंगाचे कित्येक रंग होतात. त्रिगुणभूतांची लटपट, पाहो जाता हे खटपट, बहुरूप बहु पालट, किती म्हणून सांगावा श्रीराम. की म्हणून 3 गुण व 5 महाभूते यांची हात चलाखी पाहण्यासाठी हा सगळा आपण खटाटोप केला. आणि हा सगळा खटाटोप मायेमुळे निर्माण झालेला आहे. मायेचीच ही कृती आहे. ती किती रूपे घेते आणि त्यात किती बदल घडवून आणते हे किती सांगावे हा प्रश्नच आहे. ये प्रकृतीचा निरास, विवेके करावा सावकाश, मग परमात्मा परेश, अनन्य भावे भजावा श्रीराम. म्हणून या दृश्य प्रकृतीचा विवेकाने शांतपणे निराश करून तिचे अधिष्ठान असलेल्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याचे सतत अनुसंधान साधावे, त्याचे भजन करावे. म्हणून साधकाने लक्षात ठेवावे की या प्रकृतीचा प्रचंड पसारा जरी दिसत असला व तिची नाना रूपे प्रत्यक्ष अनुभवाला येत असली तरी ती सर्व मिथ्या आहेत हे लक्षात घ्यावे. कारण या मिथ्या प्रकृतीमधील स्थूलापासून सूक्ष्मापर्यंतचा प्रवास कसा करावयाचा यासाठी शास्त्रकारांनी ज्या प्रक्रिया स्वीकारल्या आहेत त्या प्रक्रियांवर फारशी चर्चा न करता, सत्य असत्यात संबंधी फार विचार न करता साधकाने त्याचा उपयोग करून घ्यावा. संत संगतीमध्ये त्या सगळा विचार समजून घ्यावा. कारण ब्रह्म कसा आहे, ब्रह्म असंग व अक्रीड असल्याने भासमय जगताची व्यवस्था लावण्यासाठी व त्या ब्रह्माला मायेची उपाधी आहे अशी कल्पना करून त्याला ईश्वरत्व दिले आहे. म्हणून हा ईश्वरच अतिसूक्ष्म जाणीवेच्या प्रांतापासून जडसृष्टीपर्यंत सर्वांना व्यापून त्याचे नियमन करतो. म्हणून शक्ती ही अचेतन असली तरी ती नियमाने कार्य करू शकते. म्हणून
साधकाने लक्षात ठेवायचे की त्यातील आकाश हे सर्वात सूक्ष्मातले सूक्ष्म तत्व आहे, म्हणून त्याही पलीकडे असणारे अधिष्ठान रूप ब्रह्माचा शोध घ्यावा. कारण अधिष्ठानावरती प्रकृती अध्यस्त आहे, म्हणून अध्यस्थावरचे लक्ष दूर करून अधिष्ठानाशी अनन्य राहावे. आपणही या अधिष्ठानाशी अनन्य राहण्यासाठी समर्थ चरणी सद्बुद्धी मागूया. जय जय रघुवीर समर्थ.